म्युच्युअल फंडला नावं ठेवणारी बरेचसे लोक आहेत. माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला शिव्या देणारे बरेचसे लोक आहेत. खरं सांगायचं तर हे लोक सत्य जाणून घ्यायच्या मनस्थितीत कधीच नसतात. कदाचित म्हणूनच आयुष्यात ते मागे पडलेले असतात आणि तोच फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये मला येऊन शिव्या देतात किंवा म्युच्युअल फंडला शिव्या देतात. एक ॲक्च्युअल डेटा घेऊन आलेलो आहे. माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून भयानक पैसा बनवावा आणि भयानक पैसा म्युच्युअल फंड बनवून देतो ह्याचा एक पुरावा आज घेऊन आलेलो आहे. अकाउंटला फॉलो करायचं आहे, रीलला शेवटपर्यंत बघायचं आहे, स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवरती टाकतो आहे, पॉज करायचं आहे, डिटेल्स वाचायचे आहेत, अभ्यास करायचा आहे. हायब्रिड फंड कॅटेगरीचा हा फंड आहे. ₹10 NAVच्या प्राईजने हा 2000 साली लॉन्च झाला होता आणि आज 26 वर्षानंतर ₹10ची NAV आज ₹260 आसपास पोचलेली आहे. म्हणजे मागच्या 26 वर्षात तुमचे पैसे 26 पट वाढलेले आहेत. मी या ठिकाणी चॅलेंज देतो, तुमचे कुठलेही इन्व्हेस्टमेंट, मग ते गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल, 26 वर्षात 26 पट पैसे बनवलेच नसणार आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हायब्रिड कॅटेगरीचा हा फंड आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ काय, समजा कोणी ₹10,00,000 लावले असते तर 26 वर्षात 10 लाखाचे 2,60,00,000 झालेले आहेत आणि ₹10,00,000 लावत असताना मात्र त्यातले 2.5 ते 3 लाख रुपये हे बॉन्ड्समध्ये लावले आहेत. गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, जे की आणखीन सेफ आहे. हायब्रिड फंड आहे, सेफ आहे, तरीसुद्धा 26 वर्षात 26 पट पैसे बनवलेत. तुम्हालासुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि स्पेशली हा फंड ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड SWPसाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतो. तुम्हालासुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर अकाउंटला फॉलो करायचं आहे, माझा नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे, फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतरच गुंतवणुकीला स्टार्ट करायचं आहे. अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.